मित्रांनो, जर तुमच्याकडे वर्डप्रेस वेबसाईट असेल आणि तिला तुम्हाला अमेरिकेसारख्या कंट्रीमध्ये रँक करायचं असेल, तर तुम्हाला माहीत आहे की कीवर्ड रिसर्च करणं खूप गरजेचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, अमेरिकेमध्ये जर वेबसाईट रँक करायची असेल, तर त्यासाठी कीवर्ड रिसर्च कसे करायचे आणि त्यासाठी कोणता सॉफ्टवेअर बेस्ट आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर यूट्यूब चॅनेल. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जर तुम्हाला कीवर्ड रिसर्च करायचं असेल, तर सेमरश नावाचं टूल तुम्हाला वापरावं लागेल. असे मार्केटमध्ये Googleमध्ये खूप सारे फ्रीमध्ये कीवर्ड रिसर्च टूल अवेलेबल असतात, पण त्यावर ॲक्युरेट डेटा दाखवत नाही. पण सेमरश हा पेड टूल आहे. जास्त पैसे नाही भरायचे. फक्त महिन्याला ₹100 ते ₹200 तुम्हाला भरावे लागणार आणि तुम्ही त्याच्यावरून अमेरिकेसारख्या कंट्रीमध्ये इझिली रँक करू शकतात. तर तुम्हाला सर्वप्रथम सेमरश विकत घ्यावं लागेल. सेमरश कसा विकत घ्यायचा? त्याची लिंक व्हिडिओच्या खाली भेटून जाईल तुम्हाला. तिथे जाऊन सेमरश विकत घेऊ शकता. तर तुम्हाला इथे कीवर्ड ओव्हरव्ह्यूमध्ये जायचं आहे. कीवर्ड ओव्हरव्ह्यू. त्यानंतर एंटर कीवर्ड. इथे तुम्ही कोणता पण कीवर्ड एंटर करा. म्हणजे म्हणजे तुमचा जो निच असेल, जो टॉपिक असेल, त्याच्या रिलेटेड इथे कीवर्ड टाका. चला मी इथे iPhone माझी माझी जी वेबसाईट आहे ती टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड आहे. तर मी इथे iPhone टाकतो. त्यानंतर इथे इथे युनायटेड स्टेट्स सिलेक्ट करा. कारण आपल्याला युनायटेड स्टेटमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये कोणते कीवर्ड्स रँक होतात, ते कीवर्ड्स आपल्याला पाहिजे. जर तुम्हाला इंडिया पाहिजे असेल, जर तुमची वेबसाईट इंडियामध्ये रँक करायची असेल, तर इंडिया सिलेक्ट करा, इंडोनेशिया सिलेक्ट करा. पण मला युनायटेड स्टेट पाहिजे, तर मी ते युनायटेड स्टेट्स सिलेक्ट करतो. मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगेल, तुम्ही अमेरिकेसारख्या कंट्रीमध्ये टियर 1 कंट्रीमध्ये वेबसाईट रँक करण्याचा प्रयत्न करा, कारण तिकडे CPC खूप जास्त मिळतो. इंडियासाठी वेबसाईट बनवली आपल्या मराठी लँग्वेजमध्ये किंवा हिंदी लँग्वेजमध्ये, तर CPC खूप लो भेटतो. त्याच्यामुळे आपली अर्निंग पण जास्त होत नाही, तुम्हाला माहीत असेल. तर चला इथे iPhone मी सर्च केलाय. तुम्ही इथे बघू शकता व्हॉल्यूम 6,00,000 व्हॉल्यूम म्हणजे iPhone हा कीवर्डवर 6,00,000 लोकं महिन्याला सर्च करतात अमेरिकेमध्ये. किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील आणि 8.7 मिलियन कीवर्ड्स इथे तुम्ही बघू शकता हे सगळे कीवर्ड्स असतात. तर व्ह्यू ऑल कीवर्ड्समध्ये जातो मी इकडे तुम्ही बघू शकता 2.2 मिलियन कीवर्ड्स तुम्हाला इकडे मिळून जातील. पण सर्वात प्रथम मी लक्षात ठेवा आपली वेबसाईट नवीन असते तर आपली वेबसाईट रँक होत नाही. त्यासाठी लो कॉम्पिटिशन ज्याची केडी कीवर्ड डिफिकल्टी लो असेल तसेच कीवर्ड तुम्हाला सर्च करावे लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला आर्टिकल बनवावे लागेल. तेव्हाच ती वेबसाईट अमेरिकेमध्ये रँक होईल. तर मित्रांनो इकडे बघा हाऊ टू स्क्रीन रेकॉर्ड ऑन iPhone याची व्हॉल्यूम आहे 1,00,000च्या वरती आणि केडी आहे 61. 61 केडी म्हणजे खूप झाली. तर आपली जर नवीन वेबसाईट असेल, तर प्रयत्न करा की 20 किंवा 25 केडीपर्यंत कीवर्ड शोधण्याचा. तर इकडे खूप सारे फिल्टर लावू शकतात. तर इथे केडीमध्ये जा आणि व्हेरी इझी करा. कारण आपली नवीन वेबसाईट आहे. व्हेरी इझी केल्यानंतर खूप लो कॉम्पिटिशन कीवर्ड तुम्हाला दिसतील. त्याच्यावर कॉम्पिटिशन काहीच नसेल, जेणेकरून आपली साईट लवकरात लवकर रँक होईल USA तर मी केडी इथे केली व्हेरी इझी. त्यानंतर केडी बघू शकता 13, 14, 4, 14, 13, 12 दोन्ही. याचा अर्थ जेवढी कमी केडी तेवढी म्हणजे तेवढा जास्त चान्स असतो आपण अमेरिकेसारख्या देशामध्ये रँक होण्याचं. जास्त केडी असली तर त्याच्यावर काम करू नका. कारण तुमची वेबसाईट नवीन असते. Googleला माहीत असतं की ही नवीन वेबसाईट आहे. ते जास्त प्रिफरन्स देत नाही. तर याच्यावर बघा, ही 13 केडी, 14 केडी, 4 केडी. 4 केडीवर तुम्ही जर काम केलं तर 390चा व्हॉल्यूम आहे. फक्त 390 लोकं म्हणायला येतात. पण पुढे बघू शकता जर CPC 0.00 आहे. तर याच्यावर काम नका करू. मित्रांनो, आपण जे ब्लॉग बनवतो, जो आर्टिकल लिहितो त्याच्यावर CPC पण पाहिजे. तर आपण इथे CPCमध्ये जा, फिल्टर लावा. CPC $1 तरी पाहिजे. $1 म्हणजे इंडियातले ₹60 ते ₹70. तर बघू आता $1चे कोणते आहेत? बघा आता CPC 1.19 म्हणजे $1च्या वरती म्हणजे एका क्लिकचे तुम्हाला 60 ते ₹70 मिळू शकतात. याच्यावर 1000 व्हॉल्यूम आहे आणि याचा कीवर्ड कोणता आहे? हाऊ टू टेल इफ समवन इज एक्सेसिंग युअर iPhone रिमोटली. तर हा कीवर्ड घेऊ शकता किंवा जो पण तुम्हाला कमी वाटेल तो कीवर्ड घेऊ शकता. तर चला मी हा कीवर्ड घेतो. याला कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर फक्त कॉपी करायचं नाही मित्रांनो, अजून खूप साऱ्या स्टेप करायच्या आहेत. त्यानंतर इकडे या आणि इकडे हा कीवर्ड टाका. कीवर्ड टाकल्यानंतर इथे सेटिंग आहे आपली क्विक सेटिंगमध्ये जा आणि लँग्वेजमध्ये जा. त्यानंतर इथे तुमचं इंडिया असेल बाय डिफॉल्ट इथे युनायटेड स्टेट करा. कारण आपण अमेरिकेमध्ये सर्च करतो ते युनायटेड स्टेट करा. तिकडचा रिझल्ट दाखवेल. त्यानंतर जो कीवर्ड आहे तो आपण टाकला इथे.
तर तुम्ही बघू शकतात की ह्या कीवर्डवर किती लोकांनी आर्टिकल बनवले आहेत. एवढे सारे रिझल्ट येतात. तर एवढ्या साऱ्या लोकांमधून आपण सिलेक्ट होऊ शकत नाही. पण घाबरू नका. हे रिलेटेड कीवर्ड्स आहेत. तर आता एक इकडे तर इकडे तुम्ही हे असं डबल कॉमा टाका. डबल कॉमा टाकल्यानंतर सर्च करा. आता बघू शकतात. खरी मजा इथे असते. 88 रिझल्ट म्हणजे ह्या सेम कीवर्डवर फक्त 88 लोकांनी आर्टिकल लिहिलं आहे. म्हणजे याच्यावर आपण रँक इझी लिहू शकतो. 88 मध्ये होऊ शकतो किंवा जेवढे कमी मतलब 50, 20 जर 50 लोकांनी लिहिलं असेल तर अजून लवकर रँक होऊ शकतो. चालेल. आपली नवीन वेबसाईट आहे तर 88 बस झाले. 88 लोकांनी इथे लिहिलं आहे. तर याच्यावर आपण कोणती पण पोस्ट आरामशीर लिहू शकतो. आता तुम्हाला पोस्ट कशी भेटणार? कुठून भेटेल, कशी भेटेल आणि कसा वापर करायचा पोस्ट? म्हणजे आपल्याला तर आयडिया नसते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितोय, तुम्ही ChatGPTचा वापर करा, पण ChatGPTमध्ये कॉपी पेस्ट करू नका. फक्त आयडिया घेण्यासाठी ChatGPTचा वापर करा. जर ChatGPTचा तुम्ही पूर्णपणे वापर केला, तर ती वेबसाईट रँक होणार नाही, आर्टिकल रँक होत नाही. कारण Google बरोबर ते पकडतं. किती पण आपण ChatGPTमध्ये कुछ चेंजेस केले तरी होत नाही. तर मी कसं आर्टिकल लिहितो, मला तर इंग्लिश येत नाही. मी मराठी मीडियमचा, मला इंग्लिश येत नाही. तर मी कसं आर्टिकल लिहितो आणि माझी वेबसाईट अमेरिकेमध्ये कशी रँक होते ते तुम्हाला मी सांगतो. तर मला हा जो कीवर्ड आहे याची माहिती नाही. तर मी काय करतो ChatGPT ओपन करतो. ही माहिती थोडी वाचा. ही थोडी माहिती वाचा तुम्हाला आयडिया मिळेल. कारण तुम्ही ज्या टॉपिकवर पोस्ट लिहितात ते टॉपिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता माझा टेक्नॉलॉजी ब्लॉग आहे. तर मग टेक्नॉलॉजीची मोबाईल, Android, iPhoneची माहिती आहे. तर तुम्ही इझिली हे वाचून थोडा म्हणजे थोडी आपल्याला माहिती मिळेल. तर मी काय करतो मित्रांनो, कारण आपल्याला इंग्लिश तर येत नाही आणि अमेरिकेमध्ये ते इंग्लिश चालते. तर त्यासाठी व्हॉईस टायपिंग एक वेबसाईट आहे. तिथे व्हॉईसमध्ये बोलतो मराठीमध्ये, मग त्याला इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करतो आणि ते माझ्या पोस्टमध्ये टाकतो. चला मी टाकतो ती मराठी लँग्वेज सिलेक्ट केली माझी आणि ते मी सर्च करतो बघा. माझं नाव राहुल आहे. ओके, एवढं झालं. याला कॉपी करायचं. नंतर नवीन टॅब खोला. नंतर मराठी टू इंग्लिश टाका आणि इकडे ते जे लिहिलंय ते करा. माय नेम इज राहुल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमची पोस्ट इंग्लिशमध्ये Google ट्रान्सलेटच्या मदतीने लिहू शकतात. ChatGPTचा वापर करू नका. ChatGPTमध्ये डायरेक्टली कॉपी पेस्ट करू नका. वेबसाईट रँक होणार नाही. ChatGPTचा वापर फक्त अंदाज घेण्यासाठी करा, की कशाप्रकारे काय-काय लिहू शकतो, किती माहिती लिहू शकतो. पण ती माहिती तुम्ही मराठीमध्ये बोला. मराठीमध्ये इथे टाका. ज्या व्हॉईस टायपिंगचा जो सॉफ्टवेअर आहे, ॲप्लिकेशन आहे, जी ही वेबसाईट आहे व्हॉईस टायपिंगची, याच्यामध्ये मराठीमध्ये बोला. तुम्हाला लिहायची गरज नाही. मराठीमध्ये बोला. जी पण तुमची आयडिया असेल मराठीमध्ये बोला. मग त्याला इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करा आणि तुमच्या पोस्टमध्ये टाका. तुमच्या वेबसाईटमध्ये टाका, पोस्टमध्ये टाका. इझिली रँक होईल. पण ChatGPTचा जास्त वापर करू नका. तर चला मी तुम्हाला इकडे सेमरश ओपन करतो. सेमरशमध्ये बघा, फक्त इकडेच खूप सारे फिल्टर असतात. तर त्याच्यामध्ये जे मोजके फिल्टर असतात, जे तुम्हाला यूज करायचे असतात ते कोणते? तुमची नवीन वेबसाईट असेल तर तुम्हाला फक्त पहिल्यांदा केडी सिलेक्ट करावं लागेल. केडीमध्ये ईझी किंवा व्हेरी ईझी ह्या 2 याच्यावर तुम्ही काम करा. पॉसिबल, डिफिकल्ट, हार्ड, व्हेरी हार्ड याच्यावर काम करू नका. कारण याच्यावर खूप लोकं सर्च करतात, ट्राय करतात. तर तुमचा इथे नंबर लागणार नाही. तुमची वेबसाईट रँक होणार नाही. कारण तुमची वेबसाईट खूप नवीन आहे. नवीन वेबसाईट Googleमध्ये रँक होत नाही. तर जेवढी कमी केडी असेल त्याच्यावर तुम्ही पोस्ट लिहा. मग Google ऑटोमॅटिक त्याला वरती आणेल. कारण त्याच्यावर दुसऱ्या लोकांच्या पोस्ट नसणार. तर मग Googleला पर्याय नसणार. ती आपली पोस्ट टॉपला दाखवेल. ईझी असेल, ईझी पण करू शकता तुम्ही. बघा आता ईझी मी केलं सिलेक्ट. तर iPhone हा कीवर्ड सिलेक्ट होता आपला iPhoneवरती. iPhoneच्या रिलेटेड बघा एवढं आहे. त्यानंतर इन्क्लूड कीवर्ड्समध्ये जाऊन इथे तुम्ही तुमचा जो कीवर्ड असेल, लाँग टेल कीवर्ड असेल, त्याच्यामध्ये कोणता एक वर्ड पाहिजे तो टाकू शकता. त्याला मी iPhoneमध्ये टाकतो, Android टाकतो आणि अप्लाय करतो. तर तुम्ही बघू शकता की हाऊ टू सेंड अ व्हिडिओ फ्रॉम iPhone टू Android म्हणजे आपला iPhone हा मेन कीवर्ड आहे. पण मला Android कीवर्ड पण त्याच्यामध्ये पाहिजे. तर सेमरशने ऑटोमॅटिकली अमेरिकेमध्ये रँक होणारा कीवर्ड इथे आणून दिलेला आहे आणि त्याची केडी पण 24 आहे आणि 260 लोकं फक्त सर्च व्हॉल्यूम खूप कमी आहे. पण हरकत नाही. नवीन वेबसाईटसाठी तुम्ही हे ट्राय करा. कारण मी अशा प्रकारे माझी वेबसाईट Googleमध्ये रँक करतो. कारण ज्या लोकांची वेबसाईट जुनी असेल त्यांनी केडीमध्येच आर्टिकल लिहा. जेव्हा तुमच्या वेबसाईटला 2-3 वर्ष
जेव्हा तुमच्या वेबसाईटला 2-3 वर्ष होतील, जेव्हा तुमची डोमेन ऑथॉरिटी वाढेल, तेव्हा तुम्ही काही पण लिहू शकता, काही पण लिहा. तुमची वेबसाईट Googleमध्ये रँक होईल. जे म्हणजे मोठमोठे कीवर्ड्स असतात त्यांच्यावर पण तुम्ही लिहिलं तरी तुमची वेबसाईट अमेरिकेमध्ये टियर 1 कंट्रीजमध्ये इझिली रँक होईल. पण स्टार्टिंगला मी तुम्हाला हेच सल्ला देईल, की तुम्ही जास्त हुशारी करू नका आणि लो के-डीमध्येच काम करा. तर मित्रांनो अजून दुसरी टेक्निक सांगतो कीवर्ड रिसर्च करायची. चला, तर आपली ही वेबसाईट आहे, Zoho नावाची वेबसाईट आहे. तर ही फर्स्ट रँक करते. फर्स्ट रँक करते कशामध्ये? Googleमध्ये रँक करते. पण हिने कोणकोणते कीवर्ड्स वापरले आहेत, ते आपल्याला कसे काढायचे? हिचे कीवर्ड्स आपण वापरणार, ते कीवर्ड्स आपण आपल्या वेबसाईटमध्ये टाकणार आणि आपली वेबसाईट रँक करणार. तर हिचं आर्टिकल आपण ओपन करू. त्यानंतर हे जे URL आहे त्याला कॉपी करायचा पूर्ण. त्यानंतर SEMrushमध्ये जा. त्यानंतर डोमेन ओव्हरव्ह्यूमध्ये क्लिक करा. डोमेन ओव्हरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथे जो पण केला ते सर्च करा आणि ते युनायटेड स्टेट टाका, कारण आपल्याला अमेरिकेमध्ये कीवर्ड्स पाहिजे आणि सर्च करा. त्यानंतर ह्या वेबसाईट जो URL आहे त्याच्यामध्ये किती लोकं सर्च करतात? 470 त्याला ट्रॅफिक भेटते महिन्याला आणि कोणकोणते कीवर्ड रँक होतात. तर बघा इथे जावा, टॉप ऑर्गॅनिक कीवर्डमध्ये जा. व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करायला लागेल तिकडे तुम्हाला. त्यानंतर त्याच्या वेबसाईट जी पर्टिक्युलर पोस्ट आहे, जी पर्टिक्युलर पोस्ट आहे त्याच्यामध्ये किती कीवर्ड्स रँक होतात त्याची माहिती मिळेल. कॅन समवन हॅक माय आयफोन, सेफ्टी चेक, आयफोन हॅक, हाऊ टू चेक इफ युअर आयफोन हॅक. हे सगळे कीवर्ड्स त्याने त्याच्या वेबसाईटमध्ये URLमध्ये टाकलेले आहेत, पोस्टमध्ये टाकलेले आहेत. हे कीवर्ड्स तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये कॉपी पेस्ट करा आणि याच्यावर आर्टिकल बनवा. जेणेकरून आपली वेबसाईट याच्यापेक्षा पण वरती येईल टॉपला. ही वेबसाईट तर टॉपला आहे कारण हिची डोमेन ऑथॉरिटी जास्त आहे. पण हिच्या एवढी टॉपला येऊ शकत नाही. पण आपल्याला अंदाज मिळेल की ह्या वेबसाईटमध्ये त्या रायटरने कोणकोणते कीवर्ड्स वापरलेले आहेत. तर SEMrush खूप चांगला सॉफ्टवेअर आहे. तो नक्की तुम्ही बाय करा. तेवढाच आपल्याला रिचार्ज मारावा लागतो महिन्याला मोबाईलमध्ये. पण तुम्ही हे केलं याच्यावर SEMrushवर जर इन्व्हेस्टमेंट केली तर भविष्यात तुम्हाला फायदा मिळेल आणि ब्लॉगिंगमध्ये खूप पैसा आहे. YouTubeपेक्षा ब्लॉगिंगमध्ये खूप पैसा आहे. तर हे एवढे सारे कीवर्ड्स त्या वेबसाईटमध्ये आहेत. हे कीवर्ड्स घेऊन तुम्ही इझिली रँक होऊ शकतात. तर याच्यामध्ये पण मित्रांनो इथे लो के लावा. जो के आहे तो लो लावा, व्हेरी इझी लावा. जेणेकरून तुमची वेबसाईट लवकर रँक होईल. बघा हे 2 कीवर्ड्स आले. याच्यावर तुम्ही लिहा, आर्टिकल लिहा. तुम्ही याच्यावर आर्टिकल लिहिल्यानंतर तुम्ही लवकर रँक हो रँक होशाल. मित्रांनो, जर तुम्हाला अशीच माहिती पाहिजे असेल, तुम्हाला अजून कीवर्ड रिसर्च कसे करायचे याची माहिती पाहिजे असेल, तर कमेंट नक्की करा. त्याच्यावर पण व्हिडिओ बनवायची मी कोशिश करेल. लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.